आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। गिरणी कामगारांनी संयुक्त मराठी मुंबई चळवळ यशस्वी करण्यासाठी आपलं स्वतःचं बलिदान दिलं आणि या गिरणी कामगारांची जर मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये जी मुंबईची ओळख निर्माण करून दिली, तो गिरणी कामगार गेले 42 वर्ष आपल्या मुंबईच्या अस्तित्वासाठी संघर्ष करतोय आणि याला न्याय मिळावा यासाठी संवेदनशील मार्गाने, घटनेच्या मार्गाने कधीही कुठल्या आक्रमक आंदोलन न करता सुद्धा आपला लढा सतत त्यांनी चालू ठेवलेला आहे। गिरीश बुकमध्ये नोंद होईल अशी 42 वर्षांची संघर्षाची परंपरा आजही गिरणी कामगारांनी जपलेली आहे आणि आज त्याच गिरणी कामगारांना न्याय मिळावा म्हणून सातत्याने आज संघर्ष करत आहे। त्यांची वय सुद्धा 70 ते 80 वर्षाच्या घरामध्ये 70% गिरणी कामगार आज मयत झालेले आहेत। 30% गिरणी कामगारांची परिस्थिती खूप बिकट आहे, आर्थिक परिस्थिती सुद्धा बिकट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही सरकारला सवाल विचारतो की ज्या पद्धतीनं आज निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला लाडकी बहीण दिसते, पण 40 वर्ष 42 वर्ष संघर्ष करणारा गिरणी कामगार का लाडका नाही? गिरणी कामगार कुठे कमी पडला? ज्या गिरणी कामगारांनी औद्योगिक क्रांती केली आणि ज्या प्रत्येक वेळी आश्वासनं दिली आणि त्या आश्वासनामध्ये त्यांनी मुख्यमंत्री यांनी सांगितलं होतं, माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी ज्यावेळेस मुख्यमंत्री पदावरती आले तेव्हा आमच्या मराठी माणसांच्या खूप अपेक्षा होत्या आणि आजही आहेत। आम्ही त्यांना विनंती करतो, तुम्ही 8 ऑगस्टच्या मीटिंग मध्ये तुम्ही बोलला होता की मुंबईच्या बाहेर गेलेल्या गिरणी कामगारांना आम्ही पुन्हा मुंबईमध्ये आणणार। आम्हाला खूप आनंद झाला। त्यानंतर 1 मे 2024 रोजी संयुक्त महाराष्ट्र स्मारकासमोर तुम्ही अभिवादन करता आलात आणि त्या अभिवादन करत असताना त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी जागा उपलब्ध होईल त्या ठिकाणी आम्ही गिरणी कामगारांचं पुनर्वसन करू। मला खेदाने विचारावं असं वाटतं की मुंबई महाराष्ट्रात नाही का? तर मुंबईला मध्ये पुनर्वसन करू असं तुम्ही पुन्हा का बोलला नाही स्मारकासमोर? दुःख या गोष्टीचं आहे की 42 वर्षानंतर सुद्धा महाराष्ट्र शासन गिरणी कामगारांचं मुंबईत पुनर्वसन करू शकला नाही। दुर्दैव या गोष्टीचं आहे की कायद्याने आम्हाला मिळालेल्या मुंबईतल्या जमिनी जवळजवळ 200 एकर आमचा वाटा आम्हाला मिळालेला नाही, पण मालकाला जो 200 एकरचा वाटा दिला तो मुंबईत दिला गेला। मग त्या मालकाला तुम्ही का सांगितलं नाही की महाराष्ट्रात ज्या ठिकाणी जागा असतील त्या ठिकाणी तुमचं आम्ही पुनर्वसन करू आणि त्या ठिकाणी तुम्हाला आम्ही जागा देऊ, त्या ठिकाणी तुम्ही तुमचे उद्योग चालू करा? पण मुंबईच्या प्रॉपर मोक्याच्या जागा तुम्ही सगळ्या मालकांना दिल्या आणि त्याच्यावरती त्यांनी विकास करून प्रचंड संपत्ती करोड रुपयाची कमवली जाते आणि मग या ठिकाणी त्यांच्यावरती जर जरा कर लागला तर मला वाटते सर्व मुंबईतल्या गिरणी कामगारांचं पुनर्वसन विनामूल्य मुंबईत होऊ शकतं। असे अनेक दाखले आम्ही या महाराष्ट्र शासनाला देऊ शकतो आणि फक्त महाराष्ट्र शासनाची इच्छाशक्ती का नाही हे खेदाला आज या ठिकाणी नमूद करावं असं वाटतंय। आजच्या या महाराष्ट्र सरकारला आम्ही सांगू इच्छितो की कुठल्याही पक्षाचं सरकार आलं तरी आम्हाला पक्ष म्हणून आम्ही कधीही काम केलेलं नाही, वेळोवेळी होळी सुद्धा केलेली आहे। याचं कारण असं आहे की यामध्ये तुम्ही असं म्हटलेलं आहे की मुंबईत जागा उपलब्ध नसल्यामुळे आम्ही मुंबईच्या बाहेर तुम्हाला देतो, हे आम्हाला अजिबात गिरणी कामगारांना मान्य नाही आणि म्हणून 17 नंबरच्या कलममध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे, जर तुम्ही या आम्ही देत त्या जागा जर तुम्ही नाही घेतल्या स्वीकारल्या तर आम्ही तुम्हाला मुंबईच्या तुम्हाला तुमच्या अधिकारच तुमचा आम्ही हिरावून देऊ। अशा पद्धतीचे दंडशाहीची
जी काही महाराष्ट्र शासनाची गिरणी कामगारांची चाललेली ही पूर्ण हत्याच मला म्हणावं लागेल. आणि म्हणून आम्ही महाराष्ट्र शासनाला सांगू इच्छितो की येणाऱ्या 9 ऑगस्ट 2024 रोजी क्रांती दिन म्हणून आम्ही महाराष्ट्रातला जो मराठी जो वर्ग आहे किंवा मराठी माणसाच्यासाठी हा संघर्ष आहे. फक्त गिरणी कामगार पुरता हा संघर्ष सीमित राहिलेला नाहीये. एकंदरीत 42 वर्षापासून सातत्याने गिरणी कामगारांनाच नव्हे तर एकंदरीत मराठी माणसालाच मुंबईतून हद्दपार करण्याच्या संदर्भात पावलं उचलली गेलेली आहे. आणि मग जर मुंबईच्या जमिनी आणि मुंबईतली जी अस्मिता ही जी आम्हीची मराठी माणसांची जी अस्मिता मुंबई आहे ही मुंबई उद्या कोणाची असेल. मला वाटते माननीय मुख्यमंत्री यांनी जे 1 मे दिवशी जे विधान केलं त्या विधानानुसार मला असं वाटतंय की मुंबई उद्या महाराष्ट्राची जाहीर का. आणि म्हणून तमाम मराठी माणसांना मी आवाहन करेन की या संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या माध्यमातून गिरणी कामगारांची चळवळ जरी असली तर एकंदरीत मुंबई ही महाराष्ट्राची आहे. ती महाराष्ट्रातच राहिली पाहिजे. आणि या दृष्टिकोनात मुंबईच्या जमिनी ज्या ज्या जायला लागलेल्या आहेत या कुठेतरी त्याला रोख घालण्याचं काम आम्ही या संयुक्त महाराष्ट्र मुंबई चळवळीच्या माध्यमातून करत आहोत. आणि प्राथमिक काम म्हणजे गिरणी कामगारांचं जे जमिनी आहेत या जमिनी आम्हाला मिळाल्या पाहिजेत. जमिनीची आमचा संघर्ष आहे. आणि म्हणून या जमिनीसाठी गिरणी कामगार आणि मराठी माणूस आपल्या मुंबईच्या अस्मितेसाठी नक्कीच 9 ऑगस्टला या ठिकाणी येईल. आणि मी आवाहन करेन की सर्वांना तुम्ही मोठ्या संख्येने या. आणि आपली मुंबई आहे, आपल्या मुंबईवरचा अधिकार आपला कायम ठेवला पाहिजे. मुंबईतल्या जमिनी मराठी माणसाच्या विकासासाठी वापरल्या गेल्या पाहिजेत. हीच आमची यामागची भावना आहे. कोणालाही अंतर्गत आम्हाला कोणाला त्रास देणं, सरकारला भेटीस धरणं किंवा सरकारवरती अशा पद्धतीची आमची कधी भूमिका नव्हती. आजही ती भूमिका आमची नाही. म्हणून सातत्याने आम्ही या संघर्षामध्ये आहोत. तर तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करा एवढी भावना मी या ठिकाणी ठेवतो. हेतू मात्र एवढाच होता की लोकांना काम मिळेल, मुंबईचा विकास होईल. आणि हा मुंबई शहर गिरणीचे माध्यमातून ओळखत जात होता. काही वर्षा अगोदर या मुंबईत हरताळ पाडली, मिल हरताळ. आणि तो हरताळ जबरदस्त 2-2.5 वर्ष चालली. आणि हरताळ नंतर परत बिल सुरू झालेली नाही. त्यामुळे त्यावेळीच्या सरकारने असा निर्णय घेतला होता की मुंबईची जी गिरणी कामगारची जागा आहे ती 3 पार्टमध्ये आपण वाटून, एक पार्ट महाराष्ट्र, दुसरा पार्ट जो मिल मालक आहे त्यांना, आणि तिसरा पार्ट आहे मिलमध्ये कामगार जे काम करते त्यांना द्यायची, तसं ठरलेलं होता. परंतु आता ते न करताना हे सर्व जमीन जी आहे बिल्डरला देऊन त्याचा वयावाट करत आहे. यांची मागणी आहे की ज्या ठिकाणी आता मुंबईचे जो कामगार आहे त्यांना मुंबईत जागा मिळाली पाहिजे. ते देऊ शकतात, फार देऊ शकतात. कारण की मुंबईमध्ये जागा घ्यायचा मतलब असा आहे की त्यांच्या आई वडील सर्व परिवार त्यांनी आपली रक्त वाहिलेलं आहे, काम केलेलं आहे, ते मुंबईचा विकास केलेला आहे. म्हणून त्यांची मागणी की ह्या ठिकाणी आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावे. आणि त्याच्यासाठी जे काय तुम्ही पैसे ठरवत असेल ते आम्ही भरायला तयार आहे. घरासाठी जे काय लागत असेल तेवढे पैसे भरायला तयार आहे. आणि आम्ही एक बँक काढलेली आहे, निवारा कोऑपरेटिव्ह बँक. सर्वांना बोललेलं आहे की तुम्हाला जर जागा दिली गव्हर्नमेंटनी तर तो आपल्याला बांधून द्यायची जबाबदारी आमची. एक दुसरा तुम्हाला लोन द्यायची जबाबदारी आमची. फक्त तुम्ही जागा घ्या आणि मी तो मंडळ स्थापित करा. त्याप्रमाणे मी जे काही खर्च होत असेल तेवढा वाटून घ्या आणि त्याचा फायदा जो आहे सर्व लोकांना मिळाला पाहिजे, असं आमची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांकडे खूप दिवसापासूनच्या मागण्या
म्हणजे आमरण उपोषणाची मागणी सुद्धा 2 जून पासून आपण म्हणजे सरकारला सांगतोय की 2 जून पासून रिझल्ट लागायचा, म्हणजे भारत माताला आपला राम रक्षा पठण कार्यक्रम झालाय तिथपासून आपण सरकारला सांगतोय जर आमचा निर्णय नाही घेतला तर मात्र आम्ही आमरण उपोषण करणार. म्हणजे 2 जून पासून आज 9 ऑगस्टला करतो, म्हणजे 2 ते 2.25 महिने सरकारला देऊन झाले. म्हणजे आमच्या सरकार खरोखर गिरणी कामगारांनी वारसांची चेष्टा करते, परंतु आमच्या जो संघर्ष झालाय त्याची कुठेतरी चेष्टा सरकारने लावलेली आहे. कारण जर 15 दिवसाच्या अधिवेशनासाठी 15 सेकंद जर गिरणी कामगारांना देऊ शकत नसेल तर आम्ही जो काही संघर्ष करतोय सर्व संघटना गिरणी कामगार एकत्र येऊन त्याची सरकारला काही पडलेलं नाही असा त्याचा अर्थ लागतो. आता सरकार जर कागद मागत असेल, सुटणीसाठी कागद येत असेल तर कामगारांनी कागद आणायचे कुठून? त्यामुळे सरकारला आपली एक विनंती आहे की आम्ही दिलेले कागद जिथून तुम्ही व्हेरीफाय करता म्हणजे तुमच्याकडे जो पुरावा आहे तिथूनच पूर्ण सर्व कामगारांना जर तुमची इच्छा आहे की एकही कामगार गिरणी कामगार आपल्या हक्कापासून वंचित राहता कामा नये तर ती जी कागदपत्र आहेत तिथून तुम्ही व्हेरीफाय करता तिथून ती कागदपत्रांची पूर्ण एक लिस्ट बनवून ती प्रदर्शित करावी जेणेकरून एकही गिरणी कामगार आपल्या हक्कापासून वंचित राहणार नाही. दुसरी आपली एक मागणी आहे की जे गिरणी कामगार वंचित राहिले किंवा फॉर्म भरू शकले नाहीत आजपर्यंत, नक्कीच सरकारी तारखेप्रमाणे ते नाही भरू शकले ती चूक आहे त्यांची, आम्ही मान्य करतो. परंतु जर सरकार म्हणते की एकही कामगार आम्हाला वंचित ठेवायचं नाही तर नक्कीच त्यांच्यासाठी पुन्हा एक संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे किंवा त्याच्यासाठी सकारात्मकता सरकारने दाखवली पाहिजे. या अशा अनेक मागण्यांचा आपण 9 तारखेपासून हे उपोषण चालू करतोय की सर्व गिरणी कामगारांचा एकत्रित विचार करा. आता 2-2, 2.5 हजारची लॉटरी वगैरे सिस्टम बंद करून जे गिरणी कामगार काय निघतात त्यांचा एकत्रित प्रश्न की सरकारने सोडवावा आणि या मागणीसाठी प्रामुख्याने आपण 9 तारखेपासून एक क्रांती लढा चालू करतो. 42 वर्षापासून हा संघर्ष चालू आहे आणि गेली 42 वर्षात वेळोवेळी नक्कीच 42 वर्षापेक्षा गेली 28 वर्षाचा जो संघर्ष होता 82 पासून 2010 पर्यंत नक्कीच तो यशस्वी झाला. परंतु 2010 नंतरचा जो त्या संघर्षाची म्हणजे जो शासन निर्णय झाला की गिरणी कामगारांना मुंबईमध्ये पुनर्वसन करा त्या 28 वर्षाचा तो नक्कीच विजय होता. परंतु त्या 28 वर्षानंतर मग ते गेली मागील जवळजवळ 14 वर्ष जो गिरणी कामगारांचा घरांचा प्रश्न होता किंवा पुनर्वसन करण्याचा जो प्रश्न होता, शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा जो प्रश्न होता तो प्रलंबित आहे आणि त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. नक्कीच वारंवार या बाबतीत सरकारकडून आश्वासनं दिली जातात परंतु ती कधीही सरकारच्या माध्यमातून खरी झालेली नाही. गेली 8 ऑगस्ट 2023 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब म्हणतायत की मुंबईमधील जागा शिल्लक जागा आणि NTC मिलच्या ज्या केंद्र सरकारकडून आलेल्या जागा आहेत याचा पुनर्विकास करून त्याच्यामध्ये गिरणी कामगारांचं आम्ही पुनर्वसन करू. परंतु 15 मार्च 2024ला जो GR काढला त्याच्यामध्ये त्याचा कुठेही उल्लेख नाही. म्हणजे फक्त वेळेपुरती आश्वासनं द्यायची आणि वेळ मारून न्यायची हीच या सरकारची आजपर्यंतची कामं चालू आहेत. आणि त्यामुळे सरकारला आपण हा शेवटचा इशारा देतोय की गिरणी कामगार आता करो या मरो या स्थितीमध्ये ह्या आंदोलनामध्ये उतरतोय. काय व्हायचं ते होऊन दे परंतु आता आम्ही माघार घेणार नाही. गिरणी कामगारांना जोपर्यंत न्याय मिळत नाही जोपर्यंत गिरणी कामगारांना कुठे शाश्वती त्या गोष्टीची मिळत नाही तोपर्यंत मात्र नक्कीच हे आंदोलन मागे होणार नाही. त्यामुळे सरकारने नक्कीच या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा की गेली 42 वर्षाचा राग मात्र गिरणी कामगारांमध्ये आणि तो कुठेतरी आता 9 ऑगस्टपासून तो उफाळून येणार आहे. त्यामुळे सरकारने गांभीर्याने या गोष्टीचा विचार करण्याची गरज आहे. मागील 40 वर्षापासून अनेक सरकार आली, प्रत्येक पक्षाचं सरकार आलं. कोणत्या पक्षाने तुम्हाला पॉझिटिव्ह विचार केला असं वाटतं का? नक्कीच कोणत्याही सरकार लाभलं. आम्ही पहिल्यांदा सांगतो आमचा लढा हा महाराष्ट्र शासनाची असल्यामुळे सरकार सगळ्या पक्षांची येऊन गेली. महाराष्ट्रातले जे प्रमुख पक्ष आहेत त्या सर्व प्रमुख पक्षांची सत्ता येऊन गेली. कोणी आम्हाला सकारात्मक किंवा चांगला न्याय देण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न कोणत्याही पक्षाकडून झालेला नाही. त्यामुळे आम्हाला कुठच्याही पक्षाशी देणं घेणं नाही. आमचा लढा हा महाराष्ट्र शासनाची आहे आणि महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री म्हणून नक्कीच आता ह्या सगळ्या गोष्टींची जिम्मेदारी माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी घेऊन गिरणी कामगारांना न्याय कसा देता येईल यासाठी नक्कीच प्रयत्न केले पाहिजे. लाडकी बहीण आली, लाडका भाऊ झाला. नक्कीच आम्ही आता गिरणी कामगार म्हणून सांगतोय की तुमचे ते शक्य असतील ठीक आहे त्यांच्यासाठी केलं तर आनंदाची गोष्ट आहे. परंतु आता एक सावत्र भाऊ म्हणून तरी थोडाफार लक्ष गिरणी कामगारांकडे द्या आणि गिरणी कामगारांचा मात्र प्रश्न मार्गी लावा. आता तुमचं करो या मरो असं आंदोलन आहे, काय सांगाल या आंदोलनाबद्दल? आम्ही सांगितले ना जोपर्यंत गिरणी कामगारांना योग्य तो न्याय मिळत नाही किंवा त्या माध्यमातून आम्ही सांगितलं की कालबद्ध कार्यक्रम बनवा. ज्यांना पात्र केले ज्या पद्धतीनं म्हाडाचं प्रोसिजर चालतं, म्हाडाची प्रक्रिया चालते की इरादापत्र आज वाटलेलं जातं 4 वर्षांत घरं मिळते चालतंय परंतु इरादापत्र आज वाटून द्या ना आम्हाला. आमचं इरादापत्र द्या, माझं घर कुठे कधी मिळणार आहे याची शाश्वती आज सरकारने द्यावी. आणि नक्कीच पुढच्या 1.5 महिन्यात ती गोष्ट सरकारने करायची ठरवली तर करू शकतं. आणि त्यामुळे म्हणजे हे जी निवडणुकीचं आचारसंहिता लागते त्यापूर्वी मात्र नक्कीच सरकारने गिरणी कामगारांबाबतीत योग्य निर्णय घेऊन
जास्तीत जास्त सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करण्याची गरज आहे. नाहीतर कदाचित ते चुकीचे ठरेल की येणाऱ्या इलेक्शनमध्ये आम्ही धडाधड शिकू, परंतु नक्कीच गिरणी कामगार त्या बाबतीतही विचार करू शकतो. मात्र कामगार एकजुटीचा सर्व गिरणी कामगारांना मुंबईत हक्काची घरे, सर्व गिरणी कामगारांना मुंबईत विनामूल्य हक्काची घरे कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही. गिरणी कामगार एकजुटीचा, गिरणी कामगार एकजुटीचा. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.